या लातूर पॅटर्न विषयी राज्यात अनेक वेगवेगळ्या लोकांना कुतूहल देखील होतं. त्या काळचा भाग मराठवाड्याचा तथाकथित अविकसित असलेला भाग अनेक वेळा पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये मराठवाड्याच्या अनुशेषांवर चर्चा व्हायची. मित्रांनो नमस्कार, मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण ऐकताय द नीट एज्युकास्ट. नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक शैक्षणिक पॉडकास्ट. आजच्या भागामध्ये आपण नीट परीक्षेपर्यंतचा महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीचा प्रवास हा थोडक्यात समजून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सिलेबस अपडेट होण्याची म्हणजे सिलेबस बदलण्याची पद्धती ही दर 10 वर्षांनी होत असे. म्हणजे 1986ला जो अभ्यासक्रमात बदल झाला त्यानंतरचा अभ्यासक्रमातला बदल हा इसवी सन 1996 मध्ये झाला. 1996 मध्ये फ्रॉग आणि अर्थवर्म याच्या सिस्टीम्सचा जो जुना सिलेबस होता तो ह्यूमन बायोलॉजीच्या घटकांनी रिप्लेस झाला. त्यामध्ये ह्यूमन स्केलेटन, मस्क्युलर सिस्टीम, नर्व्हस सिस्टीम याच्यासारखे वेगवेगळे ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे टॉपिक्स इन्क्लूड झाले. परंतु विज्ञानाचा प्रवास हा अखंड चालतो. त्यामध्ये कायम बदल होत असतात, नवनव्या गोष्टी घडत असतात. इसवी सन 2000 मध्ये ह्यूमन जीनोम प्रोजेक्टचा सगळ्यात पहिला ड्राफ्ट प्रकाशित झाला आणि जीवशास्त्राच्या अनेक क्षेत्रांमध्ये अनेक नवनवे बदल होऊ लागले. आता हे जे निओ बायोलॉजी होतं म्हणजे नवजीवशास्त्र होतं हे जुन्या सिलेबसच्या तुलनेमध्ये एका वेगळ्या पद्धतीनं येत होतं आणि त्यामुळं सिलेबस अपडेट होणं हे पुढच्या 10 वर्षांमध्ये आवश्यक होऊन बसलं. म्हणजे 2006 मध्ये जुना सिलेबस हा परत पुन्हा नव्याने रूपांतरित होऊ लागला, नवा बदल घेऊन आला. आता हा बदल त्याला अनेक शिक्षक, अनेक क्लासेस, अनेक कोचिंगमध्ये शिकवणारे लोक त्याला CBSE बेस्ड सिलेबस किंवा यासारखंच काहीतरी म्हणतात. परंतु सिलेबसमध्ये होणारे हे परिवर्तन हे दर 10 वर्षांनी अपेक्षित असलेल्या एका पद्धतीचं अंगच होतं. आता नवीन सिलेबसवर आधारित असलेल्या नवीन प्रवेश परीक्षा येऊ लागल्या. पण त्यापूर्वी आपण थोडंसं लातूर पॅटर्न म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. इसवी सन 1986 मध्ये जेव्हा जुना सिलेबस होता ज्याच्यामध्ये फ्रॉग, अर्थवर्म वगैरे सारख्या सिस्टीम्स होत्या, यांच्यासारखे घटक होते, तर त्या सिलेबसमध्ये वैद्यकीय प्रवेशाची पद्धत ही बायोलॉजी ग्रुपच्या मार्कांवर होत असे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचे बोर्डात मिळालेले जे मार्क आहेत, बोर्ड परीक्षेत मिळालेले जे मार्क आहेत, त्या मार्कांच्या आधारावर हे प्रवेश ठरवले जात असत. बायोलॉजी ग्रुप बेस्ड असलेलं ते ॲडमिशन असायचं. वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसच्या ज्या लिस्ट्स लागायच्या त्या लिस्टसाठी जो आवश्यक असलेला क्रायटेरिया होता तो
फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांच्या ॲव्हरेज मार्कांचा होता, ज्याला बायोलॉजी ग्रुपचे मार्क असं म्हटलं जात असे. लातूरचा निकाल त्या दिवसांमध्ये प्रचंड गतीने उसळून आला. दरवर्षी 125 ते 150, कधीकधी 200 इंजिनिअरिंग आणि मेडिकल ॲडमिशन्स ही लातूरमधून होऊ लागली आणि त्यामुळं एक नवीन शब्द जन्माला आला. तो होता लातूर पॅटर्न. या लातूर पॅटर्न विषयी राज्यात अनेक वेगवेगळ्या लोकांना कुतूहल देखील होतं. अगदी ग्रामीण असलेला हा त्या काळचा भाग, मराठवाड्याचा तथाकथित अविकसित असलेला भाग, अनेक वेळा पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्हजमध्ये मराठवाड्याच्या अनुशेषांवर चर्चा व्हायच्या, इथल्या अविकसित असण्यावर चर्चा व्हायच्या आणि त्याच्यामुळं या अविकसित भागात असलेले विद्यार्थी हे एवढे उत्तम मार्क्स मिळवून कसे येतात याविषयी देखील एक कुतूहल त्या काळी असायचं. हे नैसर्गिक होतं, हे नॅचरल होतं. त्यामध्ये काही शंकाच नव्हती की लातूरचे हे भव्य दिव्य निकाल हे नेमके लागतात कसे. त्याची एक ठरलेली पद्धत अशी होती की बोर्डाच्या प्रश्नांचा एक ठराविक असा आराखडा असायचा. त्या आराखड्यावर बेस्ड असलेल्या प्रश्नांची तयारी ते करायचे. म्हणजे ते विषयाची तयारी करायचे नाहीत, तर ते त्या विषयात असलेल्या एक्झामिनेशन पोटेन्शियल असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी करायचे. आणि हे घडत असल्यामुळं फार तर त्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्क मिळत, परंतु ते इम्प्रूव्ह व्हावं अशी धारणा, अशी भावना काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. ज्या शिक्षण तज्ज्ञांनी ही संकल्पना मांडली ते म्हणाले की जर आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची एक एंट्रन्स एक्झाम घेतली तर हे पॅटर्न्ड असलेलं शिक्षण हे कदाचित मागे पडेल आणि विद्यार्थी विज्ञान हा विषय नीट समजून घेऊ लागतील. त्या दृष्टीनं 1998ला डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च DMER या संस्थेतर्फे या परीक्षा कंडक्ट करण्याची एक सिस्टीम शासनाने तयार केली. परंतु 1998मध्ये अनेक पालकांनी, अनेक विद्यार्थी पालक संघटनांनी आणि काही महाविद्यालयांनी सुप्रीम कोर्टाकडे एक याचिका सादर केली आणि त्या याचिकेमुळं ही परीक्षा 1 वर्ष नंतर पुढे ढकलण्यात आली. म्हणजे ही परीक्षा जी 1998मध्ये स्केड्युल्ड होती ती परीक्षा इसवी सन 1999मध्ये MHCET 99 अशी घेण्यात आली. ही सगळ्यात पहिली मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन. या परीक्षेची एक मजेशीर गंमत होती. काय तर या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्या सोबत अक्षरशः इंग्रजी हा देखील विषय होता. फिजिक्स 50 मार्कांचा विषय, केमिस्ट्री 50 मार्कांचा विषय, बायोलॉजी देखील 50 मार्कांचा विषय आणि इंग्रजी देखील 50 मार्कांचा विषय. आणि मार्किंगची पद्धत त्यावेळेला थोडी क्लिष्ट होती. एका करेक्ट आन्सरला तेव्हा 1 मार्क मिळायचा आणि एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स हे डिडक्ट व्हायचे. म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांना 1 मार्क डिडक्ट व्हायचा. आणि म्हणून जेव्हा त्यावेळेसच्या परीक्षांचे निकाल लागत तेव्हा त्या निकालांमध्ये अक्षरशः मार्क हे अपूर्णांकांमध्ये असत. म्हणजे काय तर कुणाला 32.5 मार्क पडलेत, तर कुणाला 36.7
7-5 मार्क पडलेत. तर काही वेळा नेगेटिव्ह मार्क्स देखील निकालामध्ये दिसून येत. या पद्धतीमध्ये इंग्रजी हा विषय ठेवू नये ही मागणी हळूहळू पुढे येऊ लागली आणि MHCET 2000 ही केवळ 150 मार्कांची परीक्षा झाली. 50 मार्कांचं फिजिक्स, 50 मार्कांचं केमिस्ट्री आणि 50 मार्कांचं बायोलॉजी. या प्रवासाच्या दरम्यान आणखी एक महत्त्वपूर्ण बदल झाला आणि हा बदल होता पुढच्या वर्षी म्हणजे इसवी सन 2001 मध्ये. MHCET 2001 ही पुन्हा 200 मार्कांची परीक्षा झाली. म्हणजे फिजिक्स 50 मार्कांचं, केमिस्ट्री 50 मार्कांचं, बायोलॉजी हे 50 बॉटनी आणि 50 झूलॉजी अशा 100 मार्कांचं. आणि त्याच्यातले अपूर्णांकाचे मार्क टाळण्यासाठी, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंटमध्ये येणारे मार्क टाळण्यासाठी आणखी एक नवीन पद्धत आली. ती काय? तर या पद्धतीमध्ये त्यांनी नेगेटिव्ह मार्किंग पूर्णपणे उडवून टाकलं. सुरुवातीच्या 3 ते 4 परीक्षांमध्ये या परीक्षेचा दर्जा हा उत्कृष्ट होता. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची एकंदरीत फॉर्मॅट ही खूप छान होती. त्याच्यानंतर साधारणपणे 2003च्या पुढून या परीक्षेच्या दरवर्षीच्या पेपर्समध्ये काहीतरी चुकीचे ऑप्शन्स असत आणि त्यासाठीचे मार्क हे डायरेक्टली सर्वांना सरसकटपणे दिले जात असत. हा प्रवास हळूहळू होत असताना 2006 आलं. 2006 मध्ये बदलणाऱ्या सिलेबसमध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इन्क्लूड झाला. सेल बायोलॉजीच्या काही अपडेट्स आल्या. इम्युनिटी सिस्टीम सारखे काही महत्त्वाचे टॉपिक्स आले. ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या घटकांमध्ये आणखी जास्त सूक्ष्म अशा डिटेल्स आल्या. आणि 2006 पासून या परीक्षेचं स्वरूप हे आणखी बदललं. बरेच जण त्याला CBSE बेस्ड असलेला चेंज म्हणतात, परंतु हा वास्तविक सिलेबसमध्ये आवश्यक असलेला एक बदल होता. हळूहळू 2010 मध्ये त्यावेळेसचे मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी 1 नेशन 1 एक्झामिनेशनची घोषणा केली. म्हणजे संपूर्ण देशभरात असलेल्या मेडिकल कॉलेजेसचे प्रवेश हे एकाच कॉमन एंट्रन्स टेस्टनी घेतले जातील असं त्यांनी अनाऊन्स केलं. आणि त्यानंतर बराच गोंधळ आणि गदारोळ झाला. आता यातली गंमत अशी की सगळ्यात पहिली नीट परीक्षा जी देश पातळीवर घेतली गेली त्या परीक्षेचं कंडक्शन हे एका गमतीशीर अडचणीमध्ये अडकलं. काय? तर आपल्या देशामध्ये त्यावेळेला कर्नाटकामध्ये विधानसभा इलेक्शन्स असल्यामुळं कर्नाटकात ही परीक्षा एका महिन्यानंतर घेतली गेली. म्हणजे नीट परीक्षेचे 2 पेपर नीट 2013 मध्ये प्रकाशित झाले. मी एक शिक्षक म्हणून ते दोन्ही पेपर जे मेमरी बेस्ड पेपर होते त्यांची कंपॅरिझन केली, त्यांचा तौलनिक अभ्यास केला. आणि ते करताना मला एक लक्षात आलं की ते पेपर ज्या लोकांनी डिझाईन केले आहेत ते इतक्या अप्रतिम अशा ॲक्युरसीनं डिझाईन केलेले आहेत की नीट परीक्षा 2013 मध्ये 2 वेळा घेऊन सुद्धा त्या दोन्ही परीक्षाचं साधारण डिफिकल्टी लेव्हल हे एकसारखं ठेवण्यामध्ये पेपर सेटर्सना यश मिळालं. त्या वर्षी अनेक पालक परत पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका घेऊन गेले. ही परीक्षा नको म्हणत, स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशन या परत पुन्हा चालू कराव्यात ही याचिका घेऊन. आणि 2013च्या अखेरीस ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही या पद्धतीचा निकाल हा प्रकाशित झाला. 2014 पासून देशामध्ये एक मोठा बदल झाला. नवीन सरकार आलं
आणि त्यानंतर ही परीक्षा जी नॅशनल लेवलची एक्झामिनेशन आहे, या परीक्षेला परत पुन्हा सुरू करण्याविषयीचं चिंतन, त्याविषयीचं डिस्कशन हे पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये झालं. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 2014 आणि 2015 या दोन्ही मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन्समध्ये एक गमतीशीर बाब घडून आली. काय तर या दोन्ही वर्षी या दोन्ही परीक्षांमध्ये जो पेपरचा एकंदरीत असलेला फॉर्मॅट होता, हा नीट परीक्षेसारखा थोडाफार त्यासारखी डिफिकल्टी लेव्हल असलेला होता. हे सुंदर होतं, हे छानच होतं. राज्य पातळीवरच्या परीक्षांमध्ये झालेला हा बदल हा खरंच सुखावह होता. मग त्यानंतर परत पुन्हा नीट परीक्षा रिइन्स्टेट झाल्या. नीट परीक्षा या पुन्हा एकदा अनाउन्स झाल्या. या परीक्षा आता आणखी नव्या एका उमेदीने सुरू झाल्या. NCERT या संस्थेने त्याचा सिलेबस प्रिस्क्राईब केला. भारतामध्ये आणखी एका नव्या बदलाची सुरुवात झाली. ती म्हणजे नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी ही शेप करण्यासाठी अनेक विद्वानांना बोलवण्यात आलं. त्यापैकी डॉक्टर कस्तुरीरंगन हे एक महत्त्वाचे वैज्ञानिक. आणि या परीक्षेला एक नवं रूप येऊ लागलं. नीट परीक्षेच्या आगमनानंतर विद्यार्थ्यांचा क्रिटिकल थिंकिंग हा भाग विकसित होणं हे अपेक्षित होतं. परंतु शिक्षण क्षेत्रातल्या विशेषतः कोचिंगमधल्या स्पर्धेचा परिणाम हा झाला की अनेक लोक ज्यांना या राष्ट्रीय पातळीच्या परीक्षांचा अनुभव होता, तर अशा इन्स्टिट्यूट्स या दिल्ली, हैदराबाद, कोटा अशा ठिकाणी होत्या. आणि तिथं शिकवणाऱ्या फॅकल्टीज लातूर सारख्या शहरांमध्ये हायर केल्या जाऊ लागल्या. या हायर्ड फॅकल्टीज इथल्या मराठी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तशा समजायला कठीण जात. परंतु एक ठराविक वर्ग होता जो त्यांच्याशी कोप अप करू शकला. यामध्ये एक मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी, कोचिंग बिझनेस अपॉर्च्युनिटी देखील होती. आणि त्याच्यामुळं अनेक इन्व्हेस्टर्स या कोटा आणि दिल्ली बेस्ड असलेल्या, हैदराबाद बेस्ड असलेल्या अनेक कोचिंग्सच्या फ्रँचायझीस, त्यांच्या ब्रांचेस या विकत घेऊ लागले. आणि हा कोचिंगचा आणखी एक नवा बदल घडून आला. या काळामध्ये संपूर्ण इसवी सन 2025 पर्यंत जर आपण बघतो तर आपल्याला एक मजेशीर गोष्ट दिसून येते. ती म्हणजे काय तर शिक्षक जे स्थानिक महाविद्यालयांमधून शिकवतात त्यांनी या परीक्षेला आवश्यक असलेले बदल स्वतःमध्ये करून घेणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःला अपडेट करून घेणं आवश्यक आहे. परंतु त्या अपडेट्सच्या ऐवजी अनेक वेगवेगळ्या टॅक्टिक्स या परीक्षेचं कोचिंग करणाऱ्या क्षेत्रांमध्ये दिसून येऊ लागल्या. विद्यार्थ्यांचे निकाल आणि त्या निकालांच्या एकंदरीत जाहिरातींवर आधारित असलेलं पुढचं गणित, या सगळ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थी करतात का? सर्व महाविद्यालयांमध्ये संपूर्ण तास होतात का? तिथं इक्विप्ड लॅबोरेटरीज आहेत का? तिथं विज्ञान विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि जिज्ञासा जागृत करणारी एक व्यवस्था आहे का? याकडं हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं आणि एक नवा ट्रेंड सुरू झाला जो कोचिंगच्या स्पर्धेला एका टोकापर्यंत घेऊन जाणारा होता. कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचं थरो नॉलेज आवश्यक असतं.
त्या विषयाचं साऊंड नॉलेज आवश्यक असतं. बरं, विज्ञानामध्ये माहिती ही नुसती कलेक्ट होत नाही, तर या माहितीचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ॲप्लिकेशन देखील येतं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षांमध्ये जनरली इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन्स जसे असतात त्याच्यासारखेच अप्लाइड क्वेश्चन्स देखील असतात. मी अगदी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्हाला विचारलं की एखादी पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरीमध्ये स्टोअर होणारी हॉर्मोन ही कुठून येते, तर तुमचं उत्तर असेल हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागात असलेल्या न्यूक्लियायपासून. न्यूक्लियस या शब्दाचा अर्थ इथं होतो ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियायपासून या हॉर्मोन्स पोस्टेरियर लोबमध्ये ॲक्झोनल फ्लोमध्ये येतात आणि साठवल्या जातात. हा झाला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन. पण अप्लाइड क्वेश्चन हा आपण कसा बघूयात, तर जर समजा तुम्हाला विचारलं की एक डायहायब्रिड क्रॉस आपण घेतला, तर त्या डायहायब्रिड क्रॉसमध्ये F1 जनरेशन ही नेमकी किती वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट तयार करेल. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला की स्ट्रोक व्हॉल्यूम अमुक आहे आणि नंबर ऑफ बीट्स या अमुक आहेत, तर त्यावरून तुम्ही कार्डियक आउटपुट कॅल्क्युलेट करा. तर हे झाले अप्लाइड क्वेश्चन्स. अप्लाइड क्वेश्चन्स जे क्रिटिकल थिंकिंगवर आधारलेले असतात, म्हणजे तुमची त्या सब्जेक्टची समज ही इथं अतिशय महत्वाची असते. तर हे नेमकं काय आहे हे जोपर्यंत आपल्याला नीट व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत आपला या परीक्षेचा अभ्यास हा खऱ्या अर्थाने फुलत नाही. आपण अशाच काही टिप्सविषयी, अशाच काही घटकांविषयी या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, धन्यवाद. मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण ऐकत होता शिकूया नीट या उपक्रमाचा भाग असलेला द नीट एज्युकास्ट TNE. समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स तर्फे आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.